विचार नियंत्रण आणि परिपूर्णतेची एक कसोटी आहे. आज कन्या राशीसाठी ग्रह फक्त बाहेरच्या घटना बदलत नाहीत. ते सगळ्यात आधी तुमच्या विचार पद्धतीमध्ये एक हालचाल निर्माण करत आहेत. आणि आजचा काळ असा आहे ना, की जिथे बाहेरून सगळं तुम्हाला नीट चाललेलं दिसतं, पण आतमध्ये मन सतत काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे काही योगायोगाने घडणाऱ्या गोष्टी नाहीयेत. पंचम भावातून मकर राशीतून ग्रहांचा गोचर होत आहे. रवी, बुध, शुक्र, मंगळ. त्यात कन्या राशीचा स्वभाव असा आहे की तिला गोंधळ कधी चालणार नाही आणि अर्धवट काम तर कधी चालत नाही. आणि ठीक आहे, एवढ्यावर समाधान मिळत नाही ही पण वस्तुस्थिती कन्या राशीच्या बाबतीत आहे. पण सध्या ग्रह अशी परिस्थिती तयार करत आहेत की तुमचं मन स्वतःवरच जास्त टीका करत आहे. पंचम भावात झालेले 4 ग्रहांच्या युती ह्या वेगळ्या प्रकारे मानसिकतेवर परिणाम करत आहेत. कारण कन्या राशीच्या म्हणजे ह्या काळामध्ये तर एक अंतर्गत संवाद चालू होईल त्यांचा. आणि एक त्यांचा आवाज असं म्हणेल की हे अजून चांगलं करता आलं असं तर बरं झालं असतं, किंवा हे अजून चांगलं करता येईल. आणि त्यांचा दुसरा आवाज काय म्हणेल की ह्या गोष्टीसाठी मी पुरेसा आहे का? ठीक आहे, तुम्ही मेहनत करता, तुम्ही तपशिलांकडे लक्ष देता, तुम्ही काही चुकाही टाळता, पण तरीही मन शांत होत नाही. कारण तुम्ही स्वतःकडूनच थोडं जास्त अपेक्षा ठेवत आहात. आणि ह्या काळात कसं झालेलं आहे की इतर लोक तुमचं काम गृहीतच धरत आहेत. कारण तुमची विश्वासार्हताच इतकी जास्त झालेली आहे की तुमचं योगदान आता लोकांना नॉर्मल वाटत चाललेलं आहे. कुठलंही कॉन्ट्रीब्युशन हे नॉर्मल वाटत आहे. यामुळे मनात एक सूक्ष्म असमाधान तयार होत आहे. आणि जे मोठ्याने कधी व्यक्त होत नाहीत किंवा कन्या राशीच्या व्यक्ती करतही नाहीत, पण ते तुम्हाला आतून थोडं थकवत आहे ना. त्यामुळे लक्षात ठेवा बरं का, की पुढच्या महिन्यामध्ये हा काळ तुम्हाला काही कमी लेखण्यासाठी तर नाहीये, पण तुमची आत्म आलोचना कमी करून आत्मस्वीकृती शिकवण्यासाठी तो काळ आलेला आहे. आणि करिअरच्या बाबतीत कसं होईल, तुम्हाला या काळात लोकांवरती जबाबदाऱ्या वाढू शकतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे ग्रहस्थितीच अशी आहे की जिथे तुम्हाला अचूकता, शिस्त आणि तपशिलाची पण गरज आहे. आणि तिथे तुमचं नाव आपोआप पुढे येतं. कारण की तुम्ही कामात चुका टाळता, नियम पाळता आणि प्रक्रियेवर लक्षही ठेवता. आणि म्हणूनच काय होतं की वरिष्ठांना असं वाटतं की हे काम यालाच दिलं तर ते नीट होईल. उदाहरणार्थ कसं आहे की ऑफिसमध्ये एखादा रिपोर्ट जो असतो ना, तो सतत चुकीचा येत असेल, किंवा मग ऑडिटमध्ये प्रश्न निर्माण होत असतील, किंवा सिस्टीम मध्ये काही त्रुटी असतील ना, किंवा प्लॅनिंग मध्ये काहीतरी चुका होत असतील, प्लॅनिंग नीट होत नसेल ना, तर अचानक तुमच्याकडे ते काम येतं. कारण की लोकांना माहित असतं की तुम्ही ते सुधाराल. पण त्याचबरोबर याचा अर्थ असं होतो की इतरांची चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी तुमच्यावर येते ना. ठीक आहे, नवीन प्रक्रिया तयार करणं किंवा जुन्या पद्धती सुधारित करणं, किंवा ऑडिटसाठी वेगळा डेटा तयार करणं, प्लॅनिंग करणं, किंवा सिस्टीम मध्ये काही चांगले बदल सुचवणं की नाही, ही सगळी कामं तुमच्याकडे येऊ शकतात. कारण की तुमच्या राशीचा मेंदू असा नॅचरली कसं सुधारता येईल यावरच काम करत असतो. पण यामुळे तुमच्या कामाचं ओझं जे आहे ना, ते मात्र इतरांपेक्षा जास्त होत चाललेलं आहे आणि याचं भानच तुम्हाला नाहीये. पण इथे एक मोठा काळजी घेण्यासारखा भाग असा आहे की तुम्ही सगळं स्वतः करायचा प्रयत्न करताय. कारण की तुम्हाला असं वाटतं की मीच केलं तरी ते नीट होईल. आणि मग त्यामुळे मदत मागणं, किंवा काम वाटून देणं, किंवा इतरांवरती विश्वास ठेवणं तुम्ही टाळत आहात. आणि हळूहळू कामाचा ढीग वाढत चाललेला आहे आणि मन थकायला लागलेलं आहे. आणि अर्थातच कन्या राशीची चिडचिड होत आहे. उदाहरण जर घेतलं, तुम्ही एखादा प्रोजेक्ट असतो बरं का, की जिथे तुम्ही प्लॅनिंग करता, इम्प्लिमेंटेशन करता, तपासणी करता, किंवा रिपोर्टिंग सगळं स्वतःच करता. कारण तुम्हाला भीती असते की दुसऱ्यांनी केलं तर चूक होईल. पण प्रत्यक्षात यामुळे तुमचा वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांतता ही खर्ची पडते ना. त्यामुळे लक्षात ठेवा की परिपूर्णता महत्वाची आहे, पण स्वतःला थकवून परिपूर्ण होणं दीर्घकाळ चालत नाही. कारण ज्या क्षणी तुम्ही थकता ना, त्या क्षणी निर्णय क्षमता कमी होते आणि मग तीच तुमची परिपूर्णता धोक्यात आणत असते. जर या काळात तुम्ही थोडं काम विभागून घेतलं, म्हणजे एखाद्याला डेटा गोळा करून दिला, एखाद्याला थोडं प्राथमिक दर्जाचं काम सोपवलं आणि स्वतः फक्त
शेवटचं चेकिंग केलं म्हणजे अंतिम तपासणी केली आणि निर्णयावर जर लक्ष केंद्रित केलं तर मग तुमचं काम अधिक दर्जेदार होईल आणि मग ते वेळेत पूर्ण होत असतं. आणि एक महत्वाचा बदल म्हणजे काय आहे, वक्री गुरु तर आहेच बरं का, हे तुम्हाला सारखं दाखवूनच देईल की हे अजून थोडं सुधारता आलं असतं. त्यामुळे तुम्ही या विचाराच्या ऐवजी हे पुरेसं चांगलं आहे असं मान्य करणं हेच चांगलं आहे तुमच्यासाठी. कारण प्रत्येक वेळी 100% परिपूर्णतेच्या जर मागं तुम्ही धावला ना तर काम अडकेल आणि निर्णय उशिरा होतील आणि मग संधी ज्या असतात ना ते मग हातातून निसटून जातात. ज्या कन्या राशीच्या व्यक्ती या काळात हा बदल करून घेतील ना त्या केवळ जास्त काम करणार नाहीत, त्या जास्त परिणाम देतील. आणि ग्रह संकेत स्पष्ट सांगतात की याच पद्धतीने जर आपण काम केलं ना तर तुमची प्रगती केवळ वेगवान नाही तर टिकणारीही होत असते. व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कन्या राशीसाठी व्यक्ती आहे ना तर हा काळ सेवा असेल, सल्लागार, हेल्थ, अकाउंट्स, डेटा, IT अशा क्षेत्रामध्ये फार महत्वाचा ठरेल. याचं कारण असं आहे की ग्रहस्थितीच अशी आहे की ती बाजाराला किंवा संस्थांना आणि लोकांना सध्या ती अचूकता देते, विश्वासार्हता देते आणि एक त्यांना सिस्टीम राबवणारा माणूस पाहिजे. आणि हे तिन्ही गुण नैसर्गिकरित्या तुमच्याकडे असतातच ना. उदाहरणार्थ तुम्ही कन्या राशीच्या व्यक्ती हेल्थ सेक्टरमध्ये काम करतायत आणि तुमचं निरीक्षण, रिपोर्ट वाचण्याची पद्धत असते आणि लहान लक्षणांकडे लक्ष देण्याची क्षमता असते. लहान-सहान लक्षणं असतात त्याच्याकडे काही लोक दुर्लक्ष करतात, पण तुमचं लक्ष जातं. म्हणून लोक तुमच्यावर काय करतात, विश्वास जास्त ठेवतात. जर अकाउंट्स किंवा ऑडिटमध्ये जर तुम्ही असाल ना, तर जिथे इतरांना आकड्यांचा गोंधळ दिसतो ना, तिथे तुम्हाला चूक स्पष्टपणे दिसते. आणि हाच गुण जो आहे ना, तो ह्या काळात तुमची एक वेगळी ओळख बनवत असतो. डेटा असेल, IT असेल किंवा सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही हीच गोष्ट लागू होते. कारण की कन्या राशीचा मेंदू जो आहे ना, तो एक नॅचरली पॅटर्न शोधतो. तो बरोबर त्रुटी ओळखतो आणि सिस्टीम कशी सुधारता येईल यावर तो विचार करतो. त्यामुळे तुमची विश्लेषण क्षमता जी आहे किंवा तपशील पाहण्याची एक नजर आणि चुका शोधण्याची ताकद हाच तर तुमचा एक चांगला वेगळा पॉइंट ठरत असतो. पण इथे एक सूक्ष्म काळजी घेण्याची गरज आहे आणि ती म्हणजे अति तपासणी, अति चिकित्सा, शंका ह्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतात. कारण कन्या राशी ही कायम एखादी गोष्ट परिपूर्ण होईपर्यंत शांत बसतच नाही. मग कन्या राशीच्या व्यवसायातल्या डील ज्या आहेत ना त्या कधी कधी मग ह्या स्वभावामुळे लांबणीवर जाऊ शकतात. एक उदाहरणार्थ एखादा क्लायंट तयार होत असतो, कराराच्या काही मूलभूत अटी ठरलेल्या असतात, पण तुम्ही अजून एखादा डेटा तपासायचा आहे, अजून एक अनालिसिस करायचं आहे, अजून एक पर्याय पाहायचा मी विचार करतोय. मग आणि काय होतं मग ह्या विलंबात समोरचा जो क्लायंट जो आहे तो दुसरीकडे पर्याय शोधायला सुरुवात करू शकतो. म्हणून कसं आहे की प्रत्येक गोष्ट तपासणं तर गरजेचं आहे, यात तर अजिबात शंका नाही. पण निर्णय टाळणं धोकादायक ठरू शकतं. कारण की सध्याच्या काळात वेग आणि स्पष्टता यांना जास्त किंमत राहील बरं का. आणि परफेक्ट आन्सर पेक्षा क्लिअर डायरेक्शन तुमच्यासाठी जास्त महत्वाचं ठरत जाईल. कारण की वक्री गुरुनं तुमच्यात गोंधळच तयार केलेला आहे. त्यामुळे करार स्पष्ट ठेवा, अटी, जबाबदाऱ्या, वेळापत्रक आणि काही अपेक्षा सगळ्या ज्या असतात ना त्या कागदोपत्री ठरवा. आणि हेच तुमचं संरक्षण आहे. पण एकदा सगळं स्पष्ट झालं की काय होतं की तुम्ही मग आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता. मग सतत मागं वळून पाहण्याची गरजही पडणार नाही ना. ती स्वतःची क्षमता जी आहे ना मग तुम्हाला कधी कधी मग काय होईल संशयास्पद वाटायला लागते अशा चिकित्सेमुळे. एक खरा व्यावसायिक तोच असतो की जो तपशील तपासतो पण निर्णय घेताना घाबरत नाही. आणि मग ग्रह संकेत तर सध्या स्पष्ट सांगतात की जो कन्या राशीचा व्यक्ती माणूस जो आहे ना तो ह्या काळात विश्लेषण आणि आत्मविश्वास याचा समतोल साधेल ना तोच ह्या क्षेत्रात केवळ काम करत नाही तर तो एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल. आणि ग्रहस्थिती पुढच्या महिन्यात अशीच आहे. आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर पैशाच्या बाबतीत तुम्ही सावध असतातच आणि राहाल. अनावश्यक खर्च टाळण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि थोडस काय होईल सेव्हिंग वरती तुम्ही भर देण्यास चालू करताल. पण स्वतःसाठी खर्च करताना अपराधी भावना थोडी तुमच्या मनात येऊ शकते. कारण की तुम्ही सगळ्यात जबाबदारी उचलता. पण लक्षात ठेवा बरं का, की स्वतःची काळजी घेणं हा काही खर्च नाहीये, ती गुंतवणूक असते. ही साधी गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. कुटुंब आणि नातेसंबंधाचा जर विचार केला तर सध्या कन्या राशीच्या व्यक्तींना नात्यामध्ये थोडी स्पष्टता हवी आहे. ह्या काळात तुमचं बोलणं किंवा विश्लेषण जे असतं ना ते नात्यातही जास्त होऊ शकतं. त्यामुळे मग समोरच्या व्यक्तीला मी कायम तपासात आहे असं वाटू शकतं. त्यामुळे थोड्या टीका कमी करा.
आणि समजून घेणं वाढवलं पाहिजे. कधी कधी काय होतं की परिपूर्णतेपेक्षा स्वीकार जास्त गरजेचा असतो नात्यांमध्ये, म्हणतो मी, व्यवहारात नाही, नात्यांमध्ये. ते तुम्हाला सध्या गरजेचं आहे. ज्या लोकांचा विवाह योग अजूनही आलेला नाही त्यांचा विवाह योग पण पुढील महिन्यामध्ये एक 15 दिवसच असू शकतो. ते सुद्धा वैयक्तिक ज्यांच्या त्याच्या पत्रिकेवर तो अवलंबून आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला आरोग्याचा मध्ये मानसिक थकवा किंवा पचन किंवा थोडासा आतड्यांच्या संबंधित त्रास किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो पुढील महिन्यामध्ये. त्यामुळे वेळोवेळी जर गरज असेल तर तुम्ही वैद्यकीय चिकित्सा करणं गरजेचंच आहे. मन शांत ठेवलं तर शरीर लगेच प्रतिसाद देईल ना. तुम्हाला एक थोडस एक मी आध्यात्मिक पद्धतीने एक संदेश देतो बरं का, की हा काळ तुमच्यासाठी स्वतःला एक स्वीकारण्याचाच आहे. तुम्ही असं समजा, तुमची किंमत तुमच्या चुका नसून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नात आहे. मग ह्याच्यावरती तुम्हाला थोडा वेळ मिळेल विचार करण्यासाठी, आणि तो पुढच्या महिन्यामध्ये तुम्हालाही असं वाटेल की तुम्ही स्वतः शांत बसलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. जर तुम्हाला काही उपाय करायचे असेल तर तुम्ही दर बुधवारी बुधाचा बीज मंत्र जाप करत जा. त्याचबरोबर अजून एक मी तुम्हाला सांगतो, व्यावहारिक दृष्टिकोनातूनही विचार करा. तुम्ही स्वतःवरती टीका करणं तुम्ही कमी केलं पाहिजे. तुम्ही स्वतःला स्वतः दोष देत राहता. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनो, हा काळ मला असं वाटतं की कधी परिपूर्ण होण्याचा नाहीये, पण पूर्णपणे स्वतःला सावरण्याचा आहे. जिथे तुम्ही मनाला स्वीकार करता तिथेच तुम्हाला मनाची खरी शांती मिळत असते. तर मित्रांनो, असं काही फारसं मोठं फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात घडणार नाहीये, पण तुमची एकंदरीत मानसिकता अशा प्रकारची फेब्रुवारी महिन्यामध्ये असू शकते, आणि त्यातून मग तुम्ही एखादी आलेली चांगली संधी जी आहे ती घालवू शकता, आणि ती जाऊ नये याच्यासाठी मी तुमची एक मानसिकता ह्या व्हिडिओमध्ये विश्लेषणाला घेतली होती. बाकीचे ग्रहमान, गुरुबळ, शनिबळ हे तुम्हाला नक्कीच चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच प्रत्येक गोष्टीवरती मात करताल, ह्यामध्ये काही शंका अजिबात नाहीये. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.